नमस्कार मित्रांनो. मागच्या वेळी आपण 6 मिनिटाचा व्हिडिओ पाहिला. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 स्टेप्स दाखवल्या होत्या. मार्केट अप, मार्केट साइडवेज, मार्केट डाऊन. आता यामध्ये आपल्याला थोडं डीप जाऊन पाहायचं आहे की मार्केट मुवमेंट्स कसं करतात. तर पहिलं जे आहे, मार्केट ॲक्युम्युलेशन करतं. ॲक्युम्युलेशन म्हणजे इथे काय होतं, इन्व्हेस्टमेंट होते आणि मार्केट एका ठराविक लेवल नंतर वर जातं, मार्केट अप होतं. त्याच्यानंतर पुन्हा अक्युम्युलेशन होतं, पुन्हा इन्व्हेस्टमेंट होते, मार्केट अप होतं. पुन्हा अक्युम्युलेशन होतं, जमा होते, पुन्हा मार्केट वर जातं. पुन्हा अक्युम्युलेशन होतं, मार्केट वर जातं. आता हे कधी होतं? अक्युम्युलेशन टू मार्केट अप 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 ज्यावेळी बुल मार्केट असतं, म्हणजे मार्केटमध्ये खरेदी होत असते, कंटिन्यू खरेदी होत असते, त्यावेळी हे मार्केट बुल मार्केटमध्ये अप जात राहतं. कोरोना नंतर टोटली मार्केट बुलिश होतं, त्यामुळे कंटिन्यू मार्केट अपसाईडला जात होतं, पुन्हा थांबत होतं, पुन्हा अपसाईडला जात होतं, पुन्हा थांबत होतं, पुन्हा अपसाईडला जाऊन पुन्हा थांबत होतं आणि पुन्हा अपसाईड जात होतं. म्हणजे जिथे थांबत होतं तिथे प्रॉफिट बुकिंग होत होती, ज्याला आपण ॲक्युम्युलेशन बोलतो. ती प्रॉफिट बुकिंग होत होती, थोडी थोडी प्रॉफिट बुकिंग होते. पुन्हा प्रॉफिट बुक झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यामध्ये खरेदी होत होती, मार्केट वर जात होता, पुन्हा करेक्शन येत होतं, पुन्हा मार्केट अप, पुन्हा करेक्शन, पुन्हा मार्केट अप. म्हणजे बुल मार्केटमध्ये टोटली प्रॉफिट बुकिंग होऊन पुन्हा इन्व्हेस्टमेंट होत होती, पुन्हा प्रॉफिट बुकिंग होऊन पुन्हा इन्व्हेस्टमेंट होत होती आणि मार्केट अप 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 ॲक्युम्युलेशन होऊन, म्हणजे प्रॉफिट बुक करून पुन्हा इन्व्हेस्टमेंट लोक करून पुन्हा मार्केट वर जात होता. आता आपण थोडे मागे जावे. या ठिकाणी मार्केट टोटली बघा वर गेलं, इथे बघा कर्सरकडे बघा, ॲक्युम्युलेशन झालं, पुन्हा वर गेलं, ॲक्युम्युलेशन झालं, पुन्हा वर गेलं, थोडंसं खाली आलं, करेक्शन केलं, पुन्हा मार्केट वर गेलं. इथे डिस्ट्रीब्युशन झालं, म्हणजे डिस्ट्रीब्युशन म्हणजे टोटली इथे काय झाली, सेल झाली. कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी हायपर होऊन, भीतीने घाबरून टोटली मार्केटमध्ये काय केले, आपली पोझिशन बाहेर काढली. आता हे जे मोठे मोठे ट्रेडर आहेत, मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत, त्यांनी काय केलं, आपली प्रॉफिट बुकिंग केली. इथून सुरुवात केली होती, या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली होती, या ठिकाणी त्यांनी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली होती आणि या ठिकाणी येऊन त्यांनी काय केलं बघा, या ठिकाणपासून त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, थोडंसं प्रॉफिट बुक केलं, म्हणजे काय केलं, मार्केट अप, थोडंसं ॲक्युम्युलेशन, करेक्शन म्हणजे डिस्ट्रीब्युशन केलं, पुन्हा मार्केट वर, डिस्ट्रीब्युशन झालं, ॲक्युम्युलेशन, पुन्हा मार्केट अप, काय झालं, ॲक्युम्युलेशन, डिस्ट्रीब्युशन, पुन्हा मार्केट अप, थोडंसं करेक्शन, पुन्हा मार्केट. म्हणजे टोटली या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत त्यांनी काय केलं, आपली इन्व्हेस्टमेंट केली. आणि ही इन्व्हेस्टमेंट त्यांनी काय केली बघा, किती पर्सेंटेज आहे याच्यामध्ये, जर बघाल तुम्ही, टोटल 680, 724%. म्हणजे या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत 724% काय झाला, प्रॉफिट झाला. आणि त्यांनी इथे येऊन करेक्शन केलं, म्हणजे किती, टोटली 50% करेक्शन आलं या मार्केटमध्ये. म्हणजे बघा किती आहे, 750 पकडू आपण, 750 वरून मार्केट आला 350 ला, म्हणजे टोटल झाली 50% मार्केटने करेक्शन दिलं. म्हणजे इथे त्यांनी सगळ्यात मोठा प्रॉफिट बुक केला आणि प्रॉफिट बुकिंग इथून सुरुवात केली. तर अशा पद्धतीने मार्केट काय करतं, मुवमेंट्स करतं. आता हा बुल मार्केट होता. आता याच्या पुढे आपल्याला कळेल, करेक्शन झाल्याच्या नंतर, ॲक्युम्युलेशनच्या नंतर, आता हे ॲक्युम्युलेशन पिरियड आहे. जर हा ॲक्युम्युलेशन पिरियड मॅक्झिमम झाला, इथे जसा ॲक्युम्युलेशन पिरियड हा बघा, हा इथे ॲक्युम्युलेशन पिरियड होता, मग डिस्ट्रीब्युशन पिरियड झाला. इथे थोडंसं ॲक्युम्युलेशन केलं आणि इथून जी त्याने सुरुवात केली पडायला, म्हणजे सुरुवात झाली इथे, ॲक्युम्युलेशन हा इथे संपलं होतं आणि काय होतं, मार्केट अप जात होतं आणि अचानक त्याने मार्केट काय केलं, कोरोनाच्या न्यूजमुळे
मार्केट डाऊन आलं, याला म्हणतो आपण मार्केट डाऊन. तर अशा पद्धतीने मार्केट वर खाली होत असतं. आणि हे सिच्युएशन जर तुम्हाला कळली, ही परिस्थिती जर तुम्हाला कळली, हा मुवमेंट जर तुम्हाला कळल्या, तर तुम्हाला मार्केटमध्ये लॉस होण्याच्या शक्यता खूप कमी आहेत. हा, आपण होतो, लॉस करतो, नाही असं नाही, आपल्याला लॉस होतो, पण एक थोडासा लॉस आपण घ्यायचा असतो. आता इथे बघा, थोडा छोट्या टाइम फ्रेम मध्ये आपण बघा इकडे, आपण मगाशी मंथली पाहिलं होतं, आता आपण वीकली पाहतोय, किती जोराने पडला है ना. अशा पद्धतीने मार्केट चालतं. तर ह्याला आपण एमटीए बोलतो, मल्टी टाइम फ्रेम बोलतो. आणि हे मल्टी टाइम फ्रेम आपण कसं पाहायचं, मंथली, वीकली आणि डेली. कन्फ्युजन असतो याच्यामध्ये आपल्याला, की मंथली बघितल्याच्या नंतर कुठे एंट्री करायची, वीकली बघितल्याच्या नंतर कुठे एंट्री करायची आणि डेली बघितल्याच्या नंतर कुठे एंट्री करायची. जर तुम्ही लोअर टाइम फ्रेम पासून हायर टाइम फ्रेमला जात असाल तर तुम्ही कन्फ्युजन आहात, तुम्हाला कळणारच नाही ट्रेंड काय आहे. म्हणून आधी आपण हायर टाइम फ्रेमला जाऊन मार्केटचा ट्रेंड बघतो. ट्रेंड बघितल्यानंतर त्याच्यानंतर करेक्शन कधी येतं हे आपण विकलीला जाऊन बघतो. आणि मग एंट्री घेताना आपण डेली पासून खालच्या लो टाइम फ्रेम मध्ये आपण एंट्री घेतो. त्याच्यामुळे आपला लॉस कमी होतो आणि आपला प्रॉफिट जास्त होतो. तर अशा पद्धतीने मार्केटच्या मुवमेंट्स आपण बघायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला मी डायरेक्ट चार्ट वर घेऊन आलो, बँक निफ्टीचा चार्ट आहे, हा विकली चार्ट आहे. आपण पाहिलं ते मंथली चार्ट मध्ये पाहिलं, म्हणजे हाय टाइम फ्रेम मध्ये मार्केटचा आपण ट्रेंड पाहिला आणि आपल्याला कळलं मार्केट काय मुवमेंट करतं. आणि याच्या हाय टाइम फ्रेम पासून जर आपण लो टाइम फ्रेमला येऊ तर आपले काय होतं, कन्फ्युजन होतं. हे कन्फ्युजन टाळण्यासाठी आपल्याला व्यवस्थित स्टडी करायचं. आता बघा इथे काय दिसतंय, वरखाली वरखाली वरखाली, हा बघा, हा इथून जाऊन करेक्शन केला, पण हा टोटली ट्रेंड काय होता, हा पूर्ण ट्रेंड अपचा होता. मग अक्युम्युलेशन, मग अप, इथे सुद्धा थोडा करेक्शन आला, अप झाला, मग अक्युम्युलेशन, मग अप झालं, मग अक्युम्युलेशन. तर हे जे आहे हे आपल्याला डीपली बघायचं आहे. याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की लोक लॉस का करतात, कारण त्यांना मेन म्हणजे ट्रेंड कसा पाहायचा हेच कळत नाही. हाय टाइम फ्रेम टू लो टाइम फ्रेम, हाय टाइम फ्रेम ट्रेंड बघण्यासाठी, त्याच्यानंतर लो टाइम फ्रेम जो आहे हाय टाइम फ्रेम पेक्षा छोटासा खालच्या लेवलचा, त्याच्यामध्ये आपल्याला करेक्शन बघायला मिळतं. आणि एंट्री कधी घ्यायची असते, लो टाइम फ्रेम. मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल, स्विंग ट्रेडिंग करत असाल, म्हणजे थोड्या दिवसाकरता, थोड्या महिन्याकरता करत असाल, आणि इंट्राडे जरी करत असाल तरी हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण हळूहळू हळूहळू आपण डीपली मार्केटचा काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. हे समजणं थोडंसं अवघड असेल, पण जर तुम्ही एकदा दोनदा हे व्हिडिओ पाहिलेत तर तुम्हाला कळेल की मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेंड बदलतो, ट्रेंड मध्ये चेंजेस होतात. आणि हे सगळं आपण करत नाही, तर हे जे मोठे मोठे ट्रेडर असतात, हेज फंड वाले असतात, जसे LIC आहे, म्युच्युअल फंड वाले आहेत, बाहेरचे जे इन्व्हेस्टर आहेत ते आहेत, आपले DI जे आहेत ते म्हणजे आपल्या देशातले जे इन्व्हेस्टर आहेत ते आहेत. ह्या मोठ्या मोठ्या हेज फंडचा आणि या मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टरचा याच्यावर परिणाम होतो. आणि आपण जे छोटे आहोत इन्व्हेस्टर, ते आपण याच्यामध्ये फसले जातो. हा ट्रॅप असतो, हा ट्रॅप समजणं खूप गरजेचं आहे. मलाही खूप लॉस झाला होता, कारण मलाही मार्केटचं ज्ञान नव्हतं. प्रॅक्टिकली मी करत गेलो, माझ्या मेंटॉरनी मला रिफ्रेश करत गेले. ही सायकोलॉजी याच्यामध्ये 80% असते. म्हणजे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुमची पहिली सायकोलॉजी फिक्स असायला पाहिजे, की मला इथेच एंट्री घ्यायची आहे आणि हा माझा स्टॉप लॉस असेल, आणि मला इथून वर जायचंय, आणि माझा स्टॉप लॉस झाल्याच्या नंतर मला पुन्हा एंट्री कधी घ्यायची आहे किंवा मला प्रॉफिट बुक कधी करायचंय. होतं काय, आपण ट्रेड मध्ये शिरतो, आपण खरेदी करतो आणि मार्केट खाली येतं. आपण ठरवलेलं असतं की इथे आपल्याला स्टॉप लॉस घ्यायचा, आपल्याला इथे एवढा लॉस होणार आहे आणि आपल्याला बाहेर पडायचं आहे. पण आपण काय करतो, बातम्या बघतो, न्यूज बघतो, आणि बाकीचे जे आहेत आजूबाजूला त्यांचं ऐकतो आणि म्हणतो ना हे मार्केट वर जाणार आहे, हे वर जाणार आहे, वर जाणार. आणि काय होतं, तो स्टॉक पुन्हा कधीच वर येत नाही. म्हणजे काय करतो आपण, आपण आपली सायकोलॉजी, आपण जे बनवलेले नियम आहेत हे आपण तोडतो आणि आपलं नुकसान करून घेतो. माझ्या बाबतीत हे असं झालेलं आहे. हा माझा एक्सपिरियन्स आहे, म्हणून तुम्हाला मी माझ्या एक्सपिरियन्सने शिकवतोय. मी कोर्स केलेले आहेत,
पण कोर्स करून ज्यावेळी प्रॅक्टिकल आपण करतो त्यावेळी आपली सायकोलॉजी बनायला वेळ जातो. म्हणून माझ्याकडे जे आहे ते नेमकंच मी तुम्हाला देत आहे. आणि हे जे नेमकंच आहे ते खूप महत्वाचं आहे. कदाचित तुम्हाला याची व्हॅल्यू कळणार नाही, पण ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये काम कराल, प्रॅक्टिकली कराल, तुमचे जेव्हा स्वतःचे पैसे मार्केटमध्ये लागलेले असतील, त्यावेळी तुम्हाला अनुभव येईल की नाही नाही मी इथे चूक केली, हे मी पाळायला पाहिजे होतं. हे कधी नंतर झाल्याच्या नंतर. मी तुम्हाला आधीच सावध करतो आहे की जर तुम्ही नियम पाळाल तर तुम्हाला लॉस होणार, लॉस मार्केटमध्ये होणार. पण तो किती लॉस घ्यायचा हे आपण ठरवलेलं असतं. त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होत नाही आणि आपली सायकोलॉजी फिक्स असते. मला 10 रुपये लॉस आहे तर मी 10 रुपयाचा मॅक्झिमम 11 रुपये होईपर्यंतच थांबेन. त्याच्यानंतर मी मार्केटमधून माझा स्टॉप लॉस घेऊन मी माझा लॉस घेऊन बाहेर पडेल. आणि जर मला प्रॉफिट येत असेल तर जोपर्यंत ट्रेंड चेंज होत नाही, ट्रेंड इज फ्रेंड अंटिल इट्स बेंड. म्हणजे ट्रेंड जर अपचा असेल आणि तो जर चेंज होत असेल म्हणजे बेंड होत असेल तर तिथे मला बाहेर पडायचं आहेच आहे. नाहीतर काय होतं, आपण होप्स आता हा खाली येणार आणि पुन्हा वर जाणार, असं करायचं नाही. आणि यामुळेच आपण लॉस करतो आणि मार्केटला दोष देतो आणि मार्केटला जुगार समजतो. हा जुगार नाही, हे प्रोफेशन आहे आणि हे प्रोफेशन शिकण्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे. तुम्ही म्हणाल मी आज लगेच शिकतो आणि उद्या पैसे टाकतो आणि लगेच करोडपती होतो, तर असं होत नाही. तुम्हाला हे शिकावं लागेल आणि जेवढं स्किल तुमच्याकडे असेल ह्या स्किलचा उपयोग तुम्हाला पुढे, मॅरेथॉन आहे ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे मॅरेथॉन, इंटरडे ट्रेडिंग म्हणजे मॅरेथॉन. त्याच्या आधी आपल्याला इन्व्हेस्टमेंट शिकायचे, इन्व्हेस्टमेंट नंतर आपल्याला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायचे, मग स्विंग ट्रेडिंग करायचे. आणि हे करत असताना आपली सायकोलॉजी बनते की हा मी इथे बाहेर पडलो आणि खरोखर मला छोटासा लॉस झाला आणि मी प्रॉफिट घेत गेलो आणि एक प्रॉफिट जो होता त्यांनी माझे जे काही 3-4 लॉस झाले होते ते कव्हर करून मला प्रॉफिट दिला. तर अशा पद्धतीने आपल्याला पुढे जाऊन शिकायचं आहे. मी आता सायकोलॉजी जास्त घेत नाही. ऍक्च्युली सायकोलॉजी 80% असते, तुमचं मनी मॅनेजमेंट हे 10% असतं आणि तुमचं जे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे ती 10% असते. म्हणजे 10% वर आपल्याला 90% कमवायचे असतात. तर हे समजून घेण्यासाठी थोडासा वेळ द्या. या व्हिडिओमध्ये जर माझ्याकडून काय बोलण्यामध्ये जर काय कमी जास्त झाला असेल शब्दांमध्ये तर समजून घ्या, कारण खूप मेहनतीने, खूप विचार करून माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करतोय. आणि तुमचे जे काही कमेंट्स असतील ते जरूर त्या व्हिडिओ खाली टाका आणि सबस्क्राईब यासाठी करा. सबस्क्राईब कराल तर मी टाकलेले व्हिडिओज, ह्या कोर्स मधले जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन देतील आणि नोटिफिकेशन मिळाल्याच्या नंतर ते तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपण कोर्सला सुरुवात केलेली आहे. हा माझा दुसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओला लाईक करा. ज्याने सबस्क्राईब केले नसेल त्याने सबस्क्राईब करा आणि हळूहळू आपण जो काय 3 तासाचा जो पिरियड आहे समजून सांगण्याचा, तर मी तुम्हाला समजून सांगेन. मार्केट एवढंच नाहीये, 0.001% मी तुम्हाला सुरुवात केलेली आहे. आपल्याला 100% पर्यंत पोहोचायचंय. थोडासा पेशन्स ठेवा. मी मेहनत करतो आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी आणि तुम्ही समजून घ्या. नाही समजलं तर मी आहेच, मला मेसेज टाका, कॉन्टॅक्ट करा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन. पण त्यासाठी तुम्हाला ते नोट लिहून ठेवायचे आहे. या व्हिडिओ खाली तुम्ही एक व्हिडिओ बघा, त्याचे नोट्स काढून ठेवा आणि त्या नोट्स प्रमाणे त्या व्हिडिओला मला सांगा की नंबर 2च्या व्हिडिओ मध्ये मला हे कळलं नाही तर मी तुम्हाला समजून सांगेन. पण आता जर तुम्ही बघाल तर तुम्हाला काही कळणार नाही. कदाचित तुम्ही आता प्रश्न विचारले तर तुम्हाला काही कळणार नाही, कारण हे अर्धवट आहे. हे पूर्ण समजण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचे आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जर तुम्हाला तरी पण नाही समजले तर मला प्रत्येक व्हिडिओ मागचा तुमचे प्रश्न सांगा, तुमची क्वेरीज सांगा, मी सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि नक्की तुम्हाला त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि तुम्ही शेअर मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने हे मी शिकवलेल्या कोर्सेस मधून तुम्हाला मार्केट समजायला लागेल. धन्यवाद.